नमस्कार, वेलकम टू सुरेखाज रेसिपी। आजचा रेसिपी आहे रसरशीत मऊ गुलाबजामुन न बिघडता कशी बनवायचे। मी इथे MTR गुलाबजामुनचं 150 ग्रॅमचं पॅकेट घेतलेली आहे। आता ह्या पिठामध्ये थोडं दूध टाकून पीठ छान मळून घ्यायचं आहे। दूध जास्त थंड पण नको आणि जास्त गरम पण नको, रूम टेम्परेचरचं दूध घेतलं आहे। पीठ व्यवस्थित मळून 15 मिनिटं झाकण बंद करून ठेवायचं आहे। पाक बनवण्यासाठी 1 कप साखर आणि 1.5 कप पाणी घेतले। हाय फ्लेममध्ये ठेवून साखर विरघळून घ्यायचं आहे। साखरचा पाक थोडं हाताला चिकटलं पाहिजे, त्या कन्सिस्टन्सीची परफेक्ट पाक तयार झाले आहे। आता 4 विलायची कुटून टाकायचा आहे, त्याच्याने छान फ्लेवर येतात। आता 10 ते 15 मिनिट पीठ पण रेस्ट झाले असते। आता हलकी हातांनी थोडं तेल किंवा तूप लावून चोळून घ्यायचं। बघू शकता क्रॅक आलेली नाहीये। अशा प्रकारे सगळे गुलाबजामुन बनवून घ्यायचं आहे। आता सगळे गुलाबजामुन बनवून झालं आहे। एक कढईमध्ये तेल टाकून मीडियम फ्लेममध्ये गरम करायला ठेवलं आहे। तुम्ही तूप पण वापरू शकता। आता तुम्ही बघू शकता तेल गरम झालेली आहे। एक गुलाबजामुन सोडायचे आहे। 1 चमचा सहाय्याने गुलाबजामुन हलवायचे, कारण गुलाबजामुन सगळे साईडनी छान भाजतात। इथे मी एक जार वापरून गुलाबजामुन काढून घेत आहे। अशा प्रकारे गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत सगळे गुलाबजामुन तळून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता गुलाबजामुनला क्रॅक आलेली नाही। आता सगळे गुलाबजामुन गरम पाकामध्ये टाकून एक झाकण बंद करून अर्धा घंटा रेस्ट करायला सोडायचे। अर्धा घंटा झालेली आहे। तुम्ही बघू शकता किती पाक होता, ते सगळे पाक जामुनमध्ये विरघळलेली आहे। एक कट करून तुम्हाला दाखवते। गुलाबजामुनमध्ये आतपर्यंत पाक विरघळलेली आहे। अशा प्रकारे बनवले तर गुलाबजामुन परफेक्ट होतात आणि बिघडणार नाही। माझा हा पहिला व्हिडिओ आहे। तुम्हाला जर हे शॉर्ट अँड स्वीट रेसिपी आवडलं असेल तर व्हिडिओवर नक्की लाईक करा आणि जर असेच रेसिपी पुढे बघायचं असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा। मी भेटेन माझं नेक्स्ट रेसिपीमध्ये। धन्यवाद।